नागौर पुलिस के ऑपरेशन थंडर नशा मुक्ति समाज अभियान के तहत जुनिकामठी पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया। गुप्त सूचना के आधार पर नया बाजार इलाके में पुलिस ने एक बैगमान बाइक पर सवार 2 संदिग्ध को रोका और उनकी तलाशी ली। जांच के दौरान उनके पास से 12.65 ग्राम एनडी पाउडर बरामद किया गया। पुलिस ने आरोपियों के कब्जे से एनडी पाउडर, 2 मोबाइल फोन और एक बैगमान मोटरसाइकिल सहित करीब 1,36,000 रुपए का माल बरामद किया। पारंपरिक जांच में सामने आया कि आरोपी मादक पदार्थ की बिक्री के उद्देश्य से इसी अपने खास रखे हुए थे। दोनों आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया और उन्हें गिरफ्तार कर मामले की आगे की जांच जारी की गई। आम्ही पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम, पोलीस ठाणे जुने कामठी दिनांक 24/6/2026 रोजी रात्री पोलीस स्टाफसह पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर रेड कारवाई करण्याकामी तसेच रेकॉर्डवाले गुन्हेगार चेक करण्याकामी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की बडी मस्जिद नया बाजार परिसरात 2 इसम हे पांढऱ्या रंगाच्या मोपेड बर्गमॅन गाडीवर एमडी विक्रीकरिता येत आहेत। त्यावरून आम्ही सदरची माहिती आमच्या वरिष्ठ अधिकारी वकुनी साहेब तसेच एसीपी साहेब, डीसीसी साहेब यांना देऊन त्यांनी आम्हाला रेड कारवाई करण्याचे आदेशित केल्याने आम्ही मान्य पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब यांनी चालू केलेल्या ऑपरेशन थंडर 2.0 यांच्या अंतर्गत नमूद ठिकाणी जाऊन सापळा कारवाई रचली असता रात्री 3 वाजताचे सुमारास आरोपी नामे सलमान उर्फ माया वल्द मंजूर अहमद वय 30 वर्ष राहणार नया बाजार, नूर हकीम मोहम्मद यांचे दवाखान्याजवळ कामठी तसेच मोहम्मद बिलाल नागानी वल्द हनीफ नागानी वय 38 वर्ष राहणार डॉक्टर शेख गुलकर कॉलनी कामठी हे आम्हाला तिथे संशयितरित्या मिळून आले। आम्ही त्यांच्या वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता तिथे आम्हाला एमडी पावडर मिळून आला। त्याचे आम्ही वजन केले असता 12.65 ग्रॅम तसेच त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांचे 2 मोबाईल व त्याने वापरलेली मोपेड ॲक्टिवा गाडी असा आम्ही एकूण 1,36,000चा मुद्देमाल घटनास्थळ जप्त पंचनाम्याने जप्त केला व पोलीस ठाण्याला आणून गुन्हा त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। यातील आरोपी क्रमांक 2 जो आहेत मोहम्मद बिलाल वल्द हनीफ नागानी यांचा आम्ही क्राईम रेकॉर्ड चेक केला असता त्याच्यावर पोलीस ठाणे नवीन कामठी येथे यापूर्वी एनडीपीएस कायद्याअंतर्गत एमडी याच्याबद्दलचे गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्याविरुद्ध दंग्याचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर असे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत। त्याचा आज रोजी आम्ही PCR घेतले असून दोन्ही आरोपी आमच्या PCR कस्टडीमध्ये आहेत। सदरचा तपास आमचे वरिष्ठ मार्गदर्शक माननीय पोलीस उपायुक्त साहेब तसेच CP साहेब, ACP साहेब, PI साहेब यांच्या मार्गदर्शनात स्वतः आम्ही पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम करत आहोत। सदरच्या कारवाईमध्ये कोशी विवेक दोरशेटवार, रमेश बंजारा, शारिक जहांगीर खान, कोशी आशिष पवार यांनी सुद्धा त्यांचे खूप सहकार्य लाभलेले आहे। त्यांच्या मार्फत आम्ही संपूर्ण आमच्या तपास पथकाच्या टीमने यशस्वी कारवाई केलेली आहे।